पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला। याचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय जवानांनी शौर्य गाजवत पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं। या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीनं आज कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर साहेबांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या रॅली दरम्यान शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, भ्याड दहशतवादी हल्ल्याला जशास तसं प्रत्युत्तर देऊन भारतीय सैन्यानं शौर्य आणि पराक्रम याचं अनोखं दर्शन संपूर्ण जगाला दाखवलं असून पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याचं काम केलं आहे। गरज पडल्यास प्रत्येक शिवसैनिक सीमेवर जाऊन पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, महानगर प्रमुख शिवाजी जाधव, शहर प्रमुख रणजित जाधव, महिला आघाडी महानगर प्रमुख मंगल चाळुके, शहर प्रमुख पवित्रा रांगणेकर, गौरी माळतकर, पूजा पाटील, सुनीता भोपळे, पूजा कामते, तुकाराम चाळुके, पियुष चव्हाण, कुणाल शिंदे, अविनाश कामते, दादू शिंदे, सौरभ कुलकर्णी, अर्जुन आंबी, राजू पवार, प्रदीप मोहिते, अजिंक्य शिद्रुक आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी झाले होते।